प्रमुख पाहुणे, गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो, तर आज आम्ही 10वीचे विद्यार्थी निरोप घेत आहोत व खूप दुःख होत आहे. मी ह्या शाळेत 5वी पासून शिकत आलेली आहे. या शाळेत मला ज्ञानाची शिदोरी मिळाली आहे. शाळा ही विद्येचे घर आहे. या शाळेत मला विद्येसारखे अमृत मिळाले आहे. प्रत्येकाला केव्हा न केव्हा निरोप हा घ्यावाच लागतो. तशा प्रकारे आज आम्हा 10वीच्या विद्यार्थ्यांना शाळेतून निरोप घ्यावा लागत आहे. चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी दुःखाच्या गोष्टी सहन ह्या कराव्याच लागतात. आम्ही ही शाळा सोडून कॉलेजमध्ये जाणार आहोत. पुढील भावी शिक्षण आम्हाला घेऊन परिपूर्ण जीवन बनवण्यासाठी कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यावे लागणार आहे. तसे पानाच्या झाडापासून पानांना दूर व्हावं लागतं. मुलींना आई वडिलांपासून तसे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना शाळेतून निरोप घ्यावाच लागतो. सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी मला चांगल्या प्रकारे अध्यापनाचे कार्य केले आहे. तरी सर्व शिक्षकांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. जरी हा निरोप घेत असले तरी ह्या शाळेने माझ्यावर केलेले संस्कार मी कधीच विसरणार नाही. धन्यवाद. कोण? सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाती तुटत नाही. अध्यक्ष महाशय, वंदन, गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावी झालो आहोत. घेताना आज निरोप शाळेचा आलो भरकनीय डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकाची पाने. काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मटके घडवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्याचे आमच्यावर उत्तम संस्कार केले. आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. काही प्रसंगी त्यांनी आमचा दंगा तसेच चिवचिवाट सहन केला. आमचे काही चिमुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली. आमची ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या मंदिरात आम्ही आमचे छंद जोपासले. सर्वप्रथम समभाव, राष्ट्रभक्ती, सहकार्य, आदर, बंधुभाव, एकता, अनेक गोष्टी येथे आम्ही शिकलो. निरोपाचा क्षण जणू हळव्या त्या फुलांचा, आठवणीची गर्दी जणू रक्षण हा विरहाचा. या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. आम्हाला माहित आहे आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही. इथे घालवलेले दिवस आम्ही कधीच विसरणार नाही. या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी हा शाळेत अभिमान असेल. धन्यवाद. जर कळत न कळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मला क्षमा करा. सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मोठ्या पाखराच्या परतीचे तमान असावे, नसलेत नेहमी नवी दिशा असावी. जय हिंद. नमस्कार, माझे नाव गायत्री उमाकांती अलके. आज निरोप समारंभ म्हणजे आम्ही शाळेला सोडून जाणार. खूप दुःख होते. शाळा सोडण्याची गोष्ट जरी काढली तर डोळे भरून येतात. मी या शाळेत इयत्ता 9वीत आले होते, पण या शाळेतील शिक्षक आणि त्यांचा जिव्हाळा, त्यांचे प्रेम तसेच या शाळेतील संस्कार मी कधीच विसरणार नाही. या शाळेत येऊन मी खूप छान संस्कार घेतले आणि या शाळेतील शिक्षक तसेच माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी पण खूप छान सहभाग केला मला शिकण्यामध्ये आणि मी त्यांचे पण आभार कधीच विसरणार नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. त्यानंतर रामकृष्ण. नमस्कार मित्रांनो, माझे नाव कडले कुणाल. आज इयत्ता 10वी मुला व मुलींचा निरोप समारंभ. आज आपण येथे एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला आहे. आम्ही सर्वजण या बापूजी विद्यालय सावरगाव रोकडा येथे 2017-18 आलो होतो. आम्हाला या शाळेत असताना खूप असे अनुभव आले. आम्ही सर्वजण हसत खेळत शिकलो व 10वी या वर्गात आलो. या 6 वर्षात आम्ही जीवाभावाचे
मित्र सुद्धा तयार केले व त्यांच्यासोबत सुखाच्या दुःखाच्या गोष्टी वाटप केल्या व आम्ही सर्वजण येथे असताना उदगिरे सरांचा मार व टेकर सरांच्या गोष्टी ऐकल्या पण कधी सरांना उलट सुलट बोलायला नाही. या 6 वर्षात आम्हाला आई वडिलांसारखे प्रेम या सरांनी दिले. या 6 वर्षात माझे व माझ्या मित्रांचे आवडते सर म्हणजे सुडे सर, गडवे सर, गिरी सर व नाम्यावर मॅडम. हे आमचे बेस्ट टीचर होते. माझ्या मित्र आणि मला व माझ्या मित्रांना खूप प्रेम केले. आजपर्यंत आठवणी या शाळेत जीवन भूतकाळ सोबत घेऊन जाण्यास आज हा दिवस उभा आहे. आज मला ही शाळा सोडून जाऊ वाटत नाही, कारण आजपर्यंत आपल्या सर्वांचा मुक्काम एकाच ठिकाणी होता, तो म्हणजे बापूजी विद्यालय गारोकडा येथे होता. या शाळेत मी शिकलो, मोठा झालो. नंतर या शाळेचे नाव जरी काढले तरी डोळ्यात पाणी येईल. आम्ही 6 वर्ष या शाळेत राहिलो व आता 2023 ही आमची शाळा सोडून जात आहे. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवितो. मुझे जमाने लगे हैं अपना किरदार बनाने में, जमाने को जमाने लगेंगे मुझे हराने में. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूजनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझा नमस्कार. आज आमचा निरोप समारंभ या शाळेला शेवटचा अलविदा करण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. या शाळेने आम्हाला समाजात वावरायला शिकवलं, शिस्तीने जगायला शिकवलं, आठवणीसोबत खूप प्रेमही दिलं. सर्व सरांनी आम्हाला इतके दिवस सहन केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद. उदगिरे सरांची शिक्षा कायम आठवणीत राहील. इयत्ता 5वीला मी या शाळेत आलो. तब्बल 6 वर्ष झाली. आल्या परिचयाचं कोणी नव्हतं आणि वाटत सुद्धा नव्हते हे आम्हाला केव्हा ओळखते. पण तसं झालं नाही. इयत्ता 5वी वर्गामध्ये आम्हाला हारराळे सरांनी खूप प्रेम दिलं. खूप प्रेम दिलं. टेकर सरांच्या गोष्टी आता पण आठवणीत राहतात. इयत्ता 7वी वर्गात मी इयत्ता 7वीत आलो आणि सुडे सरांची भेट झाली. सुडे सर हे आत्ताही सर्वांचे आवडते व त्यावेळेचे सर्वांचे आवडतेच होते. त्यांनी माझ्यामध्ये आत्मविश्वास आणला व आत्मविश्वासाने सर्व या स्टेजवर येण्याचा त्यांनी प्रोत्साहन केले. असेच वावरत असताना उदगिरे सर त्यांच्या सहवासात मी खूप राहिलो आणि इयत्ता 9वीत आल्यावर मला आमच्या वर्गाचे आवडते क्रिकेट सुपरस्टार असलेले भिंगुले सरांची ओळख झाली. भिंगुले सरांनी आम्हाला पहिल्यांदा प्रयोगशाळा काय असते ते दाखवले. भिंगुले सरांच्या सहवासात एकदम प्रेमळ आणि हसमुख असलेले आमचे भिंगुले सर, त्यांना आम्ही कधी विसरणार नाही. माणूस असावा तर गिरी सरांसारखा असे माणूस चालणारे आमचा वर्ग. गिरी सरांतून खूप काही शिकलो. पॉझिटिव्हली कोणत्या समस्यांना सामोरे कसे जायला शिकले. आणि तर आताही नाही, या शाळा संपल्यावर सुद्धा आम्ही तुमच्या कायम सहवासात राहण्याचा प्रयत्न करू आणि जिथे आम्हाला अडचण येईल तेव्हा तुमची आम्ही मदत मागू. तुमची मदत मागू. सर्वांना माझी कुठे चूक झाली असेल तर मी सर्वांची माफी मागतो आणि सर्व मुलांना एक सांगतो, मुलांना 10वी आहे, अभ्यास करावे. यासारखे मित्र मला आधी भेटले नाहीत आणि नंतर कधी भेटतील काय सांगता येत नाही. हे मित्र माझ्या समाजातील खास करून ओंकार. अब ना वफा होगी ना वफा की बात होगी, अब ना वफा होगी ना वफा की बात होगी, अब जिससे भी मोहब्बत होगी बोर्ड एग्जाम के बाद होगी. थँक्यू राम. यानंतरचा विद्यार्थी वक्ता आहे
आहे वाघमारे म्हणून. मनोज भाई नेक्स्ट. चौकटे ओंकार. ओंकार भाई जल्दी. माझे नाव चौकटे ओंकार. मी आज 10वी वर्गातील निरोप घेत आहे. माझे सर्व मित्र व मैत्रिणी, लहानपणापासून आम्ही एकच शिकलो. शाळा म्हणजे काय, शाळेत येऊन आम्ही सर्व शिक्षकांना भेटलो. तेव्हापासून आम्हाला कळाले की गणितामध्ये पाढे यायलाच हवे. तसेच गडवे सरांनी आम्हाला लहानपणापासून गणित शिकवले. व गिरीश सर, 10वीला आल्यावर गिरीश सरांनी म्हणले की अरे लेकांनो, तुम्ही अभ्यास करा. अभ्यास केला नसलास तर तुम्हाला कोणी चांगली जागा देणार नाही. गिरीश सर म्हणजे आठवणीतील शिक्षक. तसेच सुडे सरांनी आम्हाला 10वीला आल्यावर कळलं की ब्राझीलचा इतिहास, ब्राझीलचा भूगोल म्हणजे काय, ब्राझीलचा नकाशाची ओळख करून दिली. तसेच सुडे सर व उदगिरे सर, मला कबड्डी येत नाही तरी उदगिरे सरांनी एकदा मला चान्स दिला. उदगिरे सर म्हणतात की खेळा व शिका. तसेच सर्व शिक्षकांचे मी आभार मानतो व आजचा निरोप मी येथून घेतो. पुढे आमचा बोर्ड एक्झाम 2 तारखेला आहे, तरी मी त्या 2 तारखेला खूप अभ्यास केला आहे. आमचा बोर्ड एक्झाम म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचा आठवणीतील पेपर. तसेच त्या पेपरला सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे. आमचे खोडकर मित्र व मैत्रिणी यांच्यापासून आम्ही आता दूर जात आहोत. तरी ओंकार मागणे हा नागठाण्याचा असून तो आमच्या गावामध्ये नेहमी आला. तो शाळा नसली तरी गावामध्ये येऊन मित्रांमध्ये राहिला. माझा आवडता मित्र म्हणजे रोहित गिरी. रोहितने आम्हाला सांगितले की अभ्यास कसा करावा. रोहितची टेक्निक अभ्यासाची बारी आहे, त्याप्रमाणे तो अभ्यास करतो व निरोप घेतो. धन्यवाद. त्यानंतर कोणी बोलणार आहे का? सगळा डिजिटल प्रूफ इथं आहे सर, विथ रेकॉर्डेड ती बी आणखी. चला काय हरकत नाही. नेक्स्ट आता शिक्षक वक्ते सर, तुम्ही थांबा असं म्हणून विद्यार्थी वक्ते थांबलेले आहेत, धन्यवाद म्हणून त्यांना द्या माईक. विद्यार्थी वक्ते संपलेले आहेत. धन्यवाद. नेक्स्ट या बरं लवकर शिक्षक वक्ते.